नमो नमः. आज आपण भक्त मार्ग क्रियास्थल हे स्थल पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीलाच आचार्यांनी भक्ताची व्याख्या केलेली आहे. जो विभूती, रुद्राक्ष आणि इष्टलिंग नित्य धारण करतो, पंचाक्षरी मंत्राचा नित्य जप करतो, त्याला शिवभक्त संबोधावे असे आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. असा हा भक्त नवविधा भक्ती करत असतो. म्हणजे श्रवणम कीर्तनम शंभो, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम, अशा नव प्रकारच्या या नवविध प्रकारची भक्ती त्या सद्भक्ताकडून केली जाते. अशी ही भक्ती जी आहे ती दुर्लभ आहे आणि लोक उपकारक आहे. अशी ही भक्ती दोन प्रकारची सांगितली आचार्याने पुढे, एक बाह्य आणि एक आंतर. बाह्य भक्तीमध्ये इष्टलिंग अर्चना जी केली जाते ती बाह्य भक्ती होय. तर ज्यामध्ये लिंग हे प्राणामध्ये एकरूप केलं जातं आणि प्राण हा लिंगामध्ये समरस केला जातो, त्याला आंतरिक भक्ती असे संबोधले आहे. अशी ही भक्ती 3 साधनांनी केली जाते, मन, वाक आणि काया. जी भक्ती मनाच्या द्वारे शिवाचं चिंतन करून केली जाते तिला मानसिक असं म्हणतात. जी जप इत्यादीद्वारे वाणीद्वारे केली जाते तिला वाचिकी भक्ती असे म्हणतात. आणि जी सेवा कर्मपूजा म्हणजे जी इष्टलिंग पूजा किंवा जे काही श्रम केले जातात शिवपूजेकरिता त्याला कायिकी भक्ती असं संबोधलेलं आहे. अशी ही भक्ती किंवा असं हे भजन त्या सद्भक्ताकडून जे होतं त्याचे पुन्हा शैवागम शास्त्रकारांनी 5 भेद सांगितले. तपः कर्म जपो ध्यानम ज्ञानम चेत्यनुपूर्वकम, याला शिवपंचयज्ञ असे सुद्धा म्हणतात. त्यामध्ये पहिलं जे आहे शिवार्थे देह संशोष तपः, दुसरं आहे शिवार्चा कर्म विज्ञेयम, शिवाराधना करणे हेच कर्म. जप पंचाक्षराभ्यास, प्रणवाभ्यास, रुद्राध्यायाभ्यास. जपामध्ये प्रणवाचा अभ्यास, पंचाक्षरीचा अभ्यास किंवा रुद्राध्यायाचा अभ्यास. ध्यानम शिवाच्या रूपाचे चिंतन करणे याला ध्यान म्हटलेलं आहे. आणि शिवागम इत्यादी साहित्याचं अध्ययन करणे याला ज्ञान असं संबोधलेलं आहे. अशा प्रकारचा शिवपंचयज्ञ या वीरशैव सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे. याला शिवपंचयज्ञ असे सुद्धा म्हणतात. हा शिवपंचयज्ञ करणाऱ्या सद्भक्तासाठी, वीरशैवासाठी जी पंचसूतक आहेत ती वर्ज्य म्हणून सांगितलेली आहेत. अशा या शिवभक्ताने नित्य शिवयात्रोत्सव आणि शिवतीर्थांना भेट द्यावी असे या ठिकाणी आचार्यांनी शिवभक्तासाठी सांगितलेले आहे.